नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहोत एक दिवा विस्ताना या रहस्यमयी कथासंग्रहातील एक दिवा विस्ताना ही कथा. या कथेमधील पुढचा भाग आज आपण ऐकणार आहोत. या भागामध्ये बाळ हे पात्र आपण आज ऐकणार आहोत. तर सुरू करूयात या कथेला. आपट्यांची सगळी हकीकत ऐकून आम्ही चाटच पडलो. या हकीकतीवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा तर आमच्या आजवरच्या माहितीमध्ये हे बसत नव्हते. नाही ठेवायचा म्हटले तर त्यांच्या हकीकतीत एका प्रकारची सुसूत्रता होती. सांगण्याच्या पद्धतीत प्रामाणिकपणा होता. आम्ही रात्री त्यांच्याकडे जाण्याचे कबूल केले. जाण्यात आमचे नुकसान काहीच नव्हते. असला तर फायदाच होता. त्यातून आता विवेकवर सगळे इलाज करून झाले होते. एवढा एकच उरला होता. तो करायला आमचे काय जात होते. मी आणि जयवंत रात्री 8च्या सुमाराला आपट्यांच्या घरी गेलो. आपट्यांनीच दार उघडले. ते आम्हाला म्हणाले, हातपाय धुवून घ्या आणि मग या खोलीत या. आम्ही त्याप्रमाणे केले. खोलीचे पॅसेजेसमधले एकच दार उघडे होते. दुसरे बाहेरचे दार बंद होते. खिडक्याही बंद होत्या. उजेड आत येऊ नये म्हणून त्यांनी काळे कागद लावून टाकले होते. फक्त वरच्या झडपा हवा येण्यापुरत्या उघड्या होत्या. खोलीत एक देवघर होते आणि एक तसबीर. रुमाल बांधलेल्या सस्मित गृहस्थाची तसबिरीला ताजा हार घातलेला दिसत होता. उदबत्त्यांचा मंद गंध दरवळत होता. त्या गंधामुळे असेल किंवा माझ्याच मनाचा खेळ असेल, पण मला त्या खोलीत पाऊल टाकल्यावर इतके शांत, इतके पवित्र वाटले का तसे एखाद्या देवळातही वाटल्याचे मला आठवत नाही. आपट्यांनी आम्हाला बसायला पाड दिले. एक छोटी तिवई ठेवली आणि आपल्या मुलाला हाक मारली. विलास. विलास आला. तो 14-15 वर्षाचा होता. वयाच्या मानाने थोडा गंभीर दिसत होता. त्याने तिवईवर हात ठेवले. आपटे थोडा वेळ डोळे मिटून गप्प राहिले. मग त्यांनी हात जोडले. गंभीर आवाजात अगदी जवळ उभे असलेल्या कुणाशी तरी बोलावे तसे ते म्हणाले, ही मंडळी आली आहेत. यांचा भाऊ ल्युकेमियानं आजारी आहे. सगळे उपाय थकले आहेत. आता आपल्याच कृपेवर सारं काही अवलंबून आहे. मुलगा तरुण आहे. या वयात त्याला असं भयंकर मरण येऊ नये असं वाटतं. आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं. क्षणभर शांतता. आता काय होणार हे आम्हाला कळत नव्हते. विलासचे डोळे मिटलेले, हात तिवईवर ठेवलेले आणि अचानक तो बोलायला लागला. त्याचा आवाज नेहमीचाच होता, पण बोलण्याची पद्धत मात्र लहान मुलाला शोभणारी नव्हती. शब्द त्याचे नव्हते. प्राक्तन ठरलेलं आहे. योगी ते बदलू शकत नाही. फक्त काही काळापुरते ते पुढे ढकलू शकते. काही क्षण शांतता. पुन्हा मुलगा बोलू लागला. या मुलाचं प्राक्तन पाहून नंतर मी सांगेन, मात्र त्याला आराम वाटेल असं करतो. त्याच्या शरीरावर काळे डाग उठले आहेत. ते नाहीसे होतील. रक्त बदलताना त्रास होणार नाही. जेवण नीट जायला लागेल. इथलं माझं चित्र त्यांच्या घरी द्या. मुलाच्या बिछाण्यासमोर लावा. त्याला ध्यान करू द्या. चित्त एकाग्र होण्यासाठी राम नाम जपायला सांगा. घरात कुणाला तरी गुरुचरित्र वाचायला सांगा. आम्ही घरी आलो आणि घडलेले सारे घरच्या मंडळींना सांगितले. दुसऱ्या दिवशी आम्ही सांगितल्याप्रमाणे करायला सुरुवात केली. रेखा वहिनींनी गुरुचरित्र वाचायला घेतले. त्या दिवशी संध्याकाळी विवेकच्या अंगावरचे काळे डाग जायला सुरुवात झाली. 1-2 दिवसात त्याची कांती पहिल्यासारखी नितळ झाली. आम्ही थक्क झालो. आमच्या नजरेसमोरच एक चमत्कार घडत होता. 4-5 दिवसात विवेक अंथरुणात उठून बसायला लागला. 2 वेळा थोडेफार जेवू लागला. हळूहळू विवेकची तब्येत सुधारू लागली. त्याचे ब्लड काउंट्स वाढले होते. ते नॉर्मलच्या जवळ येऊ लागले. बाहेरच्या रक्ताचीही गरज उरली नाही. डॉक्टर वेलिंगांकडे आम्हाला रक्त तपासणीसाठी वरचेवर जावे लागे. त्यामुळे विवेकच्या आजाराचे सारे लहान मोठे टप्पे त्यांना माहीत होते. आता अचानक झालेली ही अनपेक्षित सुधारणा पाहून त्यांनाही आश्चर्यच वाटले. आम्ही त्यांना खरा प्रकार सांगितला. ते म्हणाले, आपण हे डॉक्टर पारिखांच्या कानावर घालायला हवं. त्याप्रमाणे मी आणि जयवंत पारिखांकडे गेलो.
त्यांनी दिलेली 10 दिवसांची मुदत त्याच दिवशी संपत होती. त्यांच्या भाकिताप्रमाणे हा विवेकचा शेवटचा दिवस होता. आम्हाला पाहिल्यावर त्यांना वाटले की विवेक शेवटचे क्षण मोजत असेल, म्हणून आम्ही त्यांना बोलवायला आलो असू. तरी पण खात्री करून घेण्यासाठी त्यांनी म्हटले, आय होप ही इज स्टील अलाइव्ह. मी विजयी स्वरात म्हटले, ही इज इम्प्रूव्ड डॉक्टर. काय म्हणालात? त्याला पुष्कळ बरं वाटतंय आता, मी म्हणालो. इम्पॉसिबल. आय डोंट वॉन्ट टू डिस्करेज यू, पण त्याच्या गेल्या आठवड्यातल्या अवस्थेनंतर त्याची सुधारणा होणंच शक्य नाही. कधीकधी काय असतं की आपल्याला वाटतं रोग्याची तब्येत सुधारावी, त्यामुळे ती खरोखरच सुधारली असा ग्रह आपण करून घेतो. आम्ही त्यांना आमच्याबरोबर येण्याची विनंती केली. ते आले. दार उघडल्याबरोबर त्यांना समोरच विवेक वाचत बसलेला दिसला. त्याला पाहून त्याची तपासणी केल्यावर पारेखांची खात्री झाली की जे त्यांना अशक्य वाटत होते ते शक्य झालं होतं. त्यांच्या सगळ्या हिशेबांना धुडकावून लावून विवेकची तब्येत सुधारली होती आणि त्याचे कारण त्यांच्या वैद्यकीय शास्त्रात बसणारे नव्हते. आम्ही ते कारण त्यांना सविस्तर सांगितले. त्यांनी एकदम अविश्वास दाखवला नाही, पण त्यांना ते पुरते पटलेही नाही. आय मेक नो कॉमेंट्स, ते म्हणाले. पण एवढंच लक्षात ठेवा, फार आशा बाळगू नका, नाहीतर नको ते झालं तर फार मोठा धक्का बसेल. तुम्हाला यात यश मिळालं तर मला आनंदच आहे. आय विश यू गुड लक. डॉक्टर पारेखांनी आम्हाला जो सल्ला दिला त्याची आम्हाला अतिशय जरुरी होती, कारण विवेकच्या तब्येतीमध्ये दिवसादिवसाला होणारी सुधारणा पाहून आम्हाला इतका आनंद झाला होता की तो नक्की बरा झालाच असे आम्ही धरून चाललो होतो. विवेक जेवू खाऊ लागल्यामुळे त्याला आवडणारे पदार्थ घरात केले जाऊ लागले. रेखा वहिनींच्या अंगात नव्या उत्साहाचा संचार झाला होता. मरगळून गेलेले सारे घरच जसे एकदम मंतरलेले पाणी शिंपडावे तसे ताजेतवाने होऊन उठून बसले होते. विवेक जाणार ही गोष्ट इतके दिवस आम्ही सतत मनाशी घोकली होती, आता मात्र आम्ही ती पार विसरून गेलो. हे चालू असताना आम्ही दररोज आपट्यांकडे जाऊन विवेकमध्ये होणाऱ्या सुधारणेविषयी त्यांच्या महाराजांशी बोलतच होतो. पण एके दिवशी विलासच्या तोंडून महाराजांचा काही वेगळाच संदेश ऐकायला मिळाला. मुलाच्या प्रार्थनात मृत्यू आहे, तो काही झाले तरी टळणार नाही. प्रार्थनामध्ये ढवळाढवळ केली जाणार नाही, पण तरीही त्याचे आयुष्य शक्य तितके वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यानंतर शांतता पसरली. इथे एक ब्रिटिश डॉक्टर आहेत, त्यांचे नाव डॉक्टर लॅम्ब. त्यांच्या या विषयावर संशोधन चालू आहे. ते या बाबतीत काही करू शकतील. त्यांनी केलेल्या या प्रकारच्या उपचारांची माहिती पुस्तकात दिलेली आहे. त्यानंतर पुस्तकाचे नाव, लायब्ररी याविषयी तपशील सांगण्यात आला. आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलेले पुस्तकं आणले आणि सांगितलेल्या विशिष्ट पानावरची माहिती वाचली. लंडनमध्ये एका हॉस्पिटलात काही डॉक्टर्स एकत्र जमून एका केसविषयी विचारविनिमय करत होते. केस अशाच ल्युकेमियाच्या पेशंटची होती. सगळे उपाय करून झाले होते, पण मुलगा जगण्याची आशा नव्हती. एवढ्यात त्यांच्यापैकी एकाची तंद्री लागली. डोळे मिटलेले, आजूबाजूचे भान नाही अशा तंद्रीत तो बोलू लागला. मी डॉक्टर लॅम्ब बोलतो आहे. डॉक्टर लॅम्ब कोण? आश्चर्यचकित झालेल्या डॉक्टर्सपैकी एकाने धीर करून विचारले. इथल्या युनिव्हर्सिटीच्या मेडिकल फॅकल्टीचा डीन. डिपार्टमेंटच्या बिल्डिंगला माझंच नाव दिलंय. आपल्याला या केसविषयी काय वाटतं? या रोगावर संशोधन चालू आहे. अजूनही निश्चित उपाययोजना सापडलेली नाही, पण माझ्या पद्धतीनं मुलाचं रक्त बदलून पाहू. रक्त बदलायचं? तुमच्या पद्धतीनं? होय. एका खोलीत पेशंटला एकटाच निजवा. पडदे सोडून खोली बंद करा. बिछाण्यावर पांढरी शुभ्र चादर घाला. खोलीत कोणीही डोकावू नका. ब्लड ट्रान्सफ्यूजन झाले हे कळणार कसे? चादरीवर रक्ताचा एक थेंब सकाळी दिसेल, त्यावरून कळेल. डॉक्टर्सनी सारी व्यवस्था सांगितल्यासारखी केली. ब्लड ट्रान्सफ्यूजन झाले. मुलाला हळूहळू गुण येऊ लागला. त्या रात्री आपट्यांचा मुलगा अचानक शुद्ध इंग्रजीमध्ये बोलू लागला. ते डॉक्टर लॅम्ब होते.
त्यांनी विवेकला पाहिलेले होते. पुस्तकात ज्याचा उल्लेख होता तोच उपाय ते करणार होते. विवेकला बाहेरचे रक्त देण्यात येणार होते. रात्री आम्ही विवेकच्या बिछाण्यावर स्वच्छ पांढरी चादर घातली. त्याच्या अंगात एकही डाग नसलेला पांढरा शुभ्र गंजी फ्रॉक आणि पांढरा लेंगा घातला. त्याला वेगळी खोली नव्हती, पण आम्ही मध्ये पडदा लावून टाकला. आता विचार केला की नवल वाटते, पण त्या रात्री आम्ही सगळे शांत झोपी गेलो. पडद्यापलीकडे काही वेगळे घडणार आहे याची जरासुद्धा आशंका आमच्या मनात नव्हती. ज्या शक्तीने दाखवलेल्या मार्गावरून आम्ही चालत होतो तिच्या सामर्थ्याविषयी आम्हाला यत्किंचितही शंका नव्हती. फक्त ते होऊन गेले अशी आमच्या दुबळ्या मनुष्य स्वभावाची खात्री पटावी म्हणून चादरीवर रक्ताचा डाग दिसणार होता. सकाळी उठलो आणि रात्रीचे सारे काही डोक्यात आले. मी पडदा बाजूला करून पाहिले. विवेक शांत झोपला होता. त्याची मुद्रा प्रफुल्लित दिसत होती. मी त्याच्या बिछाण्याशी गेलो. चादरीवर रक्ताचा डाग कुठे दिसतो का हे पाहिलं, पण चादरीवर कुठेही कसलाही डाग नव्हता. माझे डोके एकदम चक्कर आल्यासारखे झाले. म्हणजे इतक्या दिवस आम्हाला लागलेला हा नाद खोटाच होता तर? हे सगळं थोतांड होतं. माझ्या भावाला वाचवण्यासाठी या कशाचाही उपयोग नव्हता. त्याच तिरिमिरीत मी टॅक्सी बोलावली आणि शिवला आपट्यांकडे जाऊन थडकलो. आपटे माझ्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाले, काय झालं? असा का दिसतोयस तू? मी कारण सांगितले. आपट्यांनी विलासला बोलावले. तिवईवर हात ठेवायला सांगितला. जेमतेम अर्धा क्षण गेला. एवढ्यात शुद्ध इंग्रजी शब्द आले. रक्ताचा डाग आहे. उशीच्या उभऱ्याच्या खालच्या बाजूला. इतर कुठल्याही मार्गानं पडणं शक्य नाही. अशा जागी तुमची खात्री पटावी म्हणूनच मी तसाच टॅक्सी करून घरी परत आलो. विवेकला उठवले. त्याच्या डोक्याखालची उशी उचलली. तिच्या मागची बाजू पाहिली. उभराच्या खालच्या बाजूला रक्ताच्या थेंबाचा एक डाग होता. तो पाहिला आणि मला गलबलून आले. काय आले होते माझ्या मनात? कुणावर अविश्वास दाखवला होता मी? कुणाला खोटे ठरवले होते? कुणाच्या शंका घेतली होती? ती उशी छातीशी धरून मी कितीतरी वेळ तसाच उभा राहिलो, मनातल्या मनात लाख वेळा क्षमा मागत. मग कर्तव्याची आठवण झाली. मी उशी उभऱ्याबाहेर काढली. तो उभरा नीट घडी करून घेतला आणि डागाच्या रक्त तपासून घेण्यासाठी डॉक्टर वेलिंगांच्या लॅबोरेटरीची वाट धरली.